काय? नाही नाही, आपल्याकडे आहेत की हे ग्लास आहेत, ते 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 स्टीलचे आहेत, कपात सुद्धा चालतं लिंबू सरबत. आणि सासूबाई असं म्हणतायत की तुमचं असं म्हणणं आहे की तो एका चांगल्या मुहूर्तावर बाहेर काढायचा. बरोबरच बोलते ती. आमच्या लग्नात मिळालेला लेमन सेट आहे तो. आमचं लग्न जसं चांगल्या मुहूर्तावर झालं होतं तसंच चांगल्या मुहूर्तावर तो लेमन सेट वापरायला निघेल. बाबा तुम्ही काय सासूबाईंसारखं मुहूर्त वगैरे म्हणताय हो? ह्यानीच मुहूर्त काढायचं म्हणून थांबले ना मी इतक्या वर्ष, म्हणून काढला नाही ना मी तो. नाही आता तर मी काढणारच नाही तो सीट. बघाच तुम्ही आता. चला चला तयारीला लागा आता. लिंबू सरबत करायला घ्या, नाश्ता करायला घ्या आणि लिंबू आधीच पिळून ठेव. साखर आणि पाणी नंतर घातलेलं चालतं, छान लागतं उलट. चला चला तयारीला लागा चला. हा लेमन सीट काढतायत तिकडे. लिंबू सरबत चविष्ट होणं महत्वाचं, ग्लास नाही. मी फ्रेश होऊन येतोय. मी लिंबू पितो. हा मी पितो, डोंट वरी. फुटला असेल. हो, आवाज तर आला होता, म्हणजे फुटलाच असेल. एक काम करते, उघडूनच बघते. थांब सुनबाई, नको उघडूस. फुटलाय तो लेमन सेट. सॉरी बाबा. तुम्ही का सॉरी म्हणताय? खर तर मीच तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. आजवर ही गोष्ट मी सरिताला सांगू शकलेलो नाहीये की हा लेमन सेट माझ्या हातून फुटलाय. म्हणजे मला अजून आठवतोय तो दिवस. मी असा किचन ओट्यावर चढून हा लेमन सेट असा वरून खाली काढायचा प्रयत्न करत होतो आणि अहो कशाला सकाळी सकाळी हा व्याप काढलाय तुम्ही? अगं सरिता, इतकी वर्ष तो सेट कपाटावर पडलाय, कधीतरी काढूया ना. तुम्हीच म्हणाला होतात ना चांगला मुहूर्त काढून आपण लेमन सेट काढूया म्हणून. मी सकाळी पंचांग बघितलंय, आज कमाल मुहूर्त आहे, आज काढूच. या पाहुणे पण येतात. हा मला तुमचं पटलंय. मला असं वाटतं की आपण हा लेमन सेट आत्ता नको काढायला, चांगल्या मुहूर्तावर काढूया. अगो चांगला मुहूर्त आलाय, उद्या भिशी आपल्याकडे. मग नवीन आणूया की. कशाला आता, हा सेट आहे की आपल्याकडे आणि हा वापरलेलाच नाही आम्ही, म्हणजे नवीनच नाही का? पण तरी सुद्धा मला असं वाटतंय ना की हा आपण कधीच नको वापरायला. म्हणजे तुम्ही म्हणालात ना 32 वर्ष बॉक्स मध्ये ठेवला होता, मग आणखीन काही वर्ष ठेवूया. मग 50 वर्ष झाली ना की वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करूया. काही रेकॉर्ड वगैरे होणार नाही, उलट लोक हसतील आपल्याला. आता मी सांगते ना, हा लेमन सेट काढायचा म्हणजे काढायचा. तो उगीच बडबड करत राहू नकोस ग. चल चल लिंबू सरबत करायची तयारी करूया. हा दे रे बाबा. अरे घाबरतोस का? मी आणतो ना, मी आणतो. अजिबात मला काम करायला म्हणून देत नाही माझ्या. आणा ये ग लवकर ये. या, या. चला चला मैत्रिणीची टपकेल कधी. चला. बापरे, आई तर काय ऐकतच नाही हो. बाबा आता तुमचं भांडं फुटणार. माझं नाही भांडं फुटणार, तुमच्या दोघांचं भांडं फुटणार. ती जेव्हा बाहेर जाऊन तो लेमन सेट उघडेल तेव्हा तिला कळेल की हा ऑलरेडी फुटलेला आहे आणि तिला वाटेल की तो तुमच्या दोघांच्या हातून फुटलेला आहे. अहो येताय ना पिलू, ये लवकर बाळा. आलो आलो. सुनबाई आले आले. काय केलंयस तू हे? अहो चुकून वाईट झालं का? अरे देवा, माझ्या हातनं ना साखरेच्या ऐवजी मीठच पडलं. कठीण आहेस तू. एक काम तुला धड करता येत नाही, सगळी कामं बिघडवून ठेवतेस तू. चल आणि लिंब, मी करते सरबत. नाही पण लिंब संपली ना, आता परत आणावी लागतील. म्हणजे सगळ्या लिंबाचं सरबत केलं. देवा, अगं आता पाहुणे येणार आहेत, त्यांना काय देणार आहेस तू? चहा करते. एवढं उकडते बाहेर आणि चहा देणार आहेस त्यांना? नाही पण काय आहे, तिच्या नवऱ्याला चहा खूप आवडतो, छान चहा करते. हा करा चहा करा. शी काय हे, चांगलाच लेमन सेट फोडला असता. आता काय उद्याच फोडायला लागणार भिशीच्या वेळेला.
पाणी प्या दोघांनी, मुसक्या लागतायत ते. चला ठेवून येत. सॉरी. आमच्या लग्नात मिळाला होता सेट. चांगला मुहूर्त बघून आम्ही उघडणार होतो. 32 वर्ष रे. 32 वर्ष. 32 वर्ष आपण त्याला जपून ठेवलं होतं. आणि आज माझ्या हातून फुटला. जाऊ दे सरकार. तुम्ही मुद्दाम थोडंच ना केलं, चुकून पडला. आणि मी रॉनीला सांगितलंय ना. झाली ग, तुला सांगितलं ना मी, आज मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. आज मला माझा मूड अजिबात खराब करायचा नाहीये. मुद्दाम करताय ना तुम्ही? मी मुद्दाम? ऑब्विसली. आता बघा, घरात तुमची सख्खी सून फायनान्शियल ऍडवायझर आहे. मी एखादा चांगला प्लॅन सांगीन, स्कीम सांगीन पैसे इन्व्हेस्ट करायला, पण नाही, तुम्हाला भिशीत पैसे गुंतवायचेत ना. प्रॉफिट नाही, काही नाही. अहो, मी SIP सांगितलं असतं, म्युच्युअल फंड सांगितलं असतं, किती प्रॉफिट झालं असतं तुमचं. तुला भिशीतलं काही कळतं का ग? ही भिशी म्हणजे तुझ्यासारखी आमच्यासाठी फक्त फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट नसते, मानसिक आधार असतो तो आमचा. कळलं ना? कसं काय? तुला काय कळणार म्हणा. हे बघ, या बांगड्या आणि मी सणासुदीला घालते त्या पाटल्या, या सगळ्या मी माझ्या भिशीच्या पैशातून तयार केलेल्या आहेत. माहितीये का तुला? माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या, सून म्हणजे घरची लक्ष्मी असते आणि तिच्या अंगावर सोन्याची आभूषण असली ना की घराचा भाग्योदय झालेला असतो. तेव्हा तो फ्रीज जेव्हा मी उघडायचे ना, तेव्हा मला ती भिशी आठवायची. सगळ्या बायकांनी मला शाब्बासकी दिली होती, कारण पहिल्यांदाच कोणाला तरी इतकी मोठी भिशी लागली होती. आणि तो कपसेट ठेवला ना वर, तो तर स्पेशल आहे माझ्यासाठी. काय एवढं काय स्पेशल त्याच्यात? अगं खास अशासाठी, कारण त्या भिशीच्या पैशातून पहिल्यांदाच आम्ही आमच्या संसारासाठी काहीतरी घेतलं होतं. तेव्हा आम्ही हा कपसेट घेतला होता. मी काय म्हणते, आज तो कपसेट काढावा म्हणते मी वापरायला. त्या कपसेटचा ना अजून मुहूर्त आलेलाच नाहीये. नाही, नको. म्हणजे मी काय म्हणते, तुमच्या संसाराची सुरुवात होती ना, मग आज नको गर्दीत काढायला. संसाराची सुरुवात फुटली वगैरे म्हणजे नको ना. बरोबर आहे तुझं. नको नको, आज नको, नंतर कधीतरी काढ. पिलू जेव्हा माझ्या पोटात होता ना, तेव्हा सुद्धा मला भिशी लागली होती. तानू 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 तानू. काय इतका काय आनंद? हा, आई भिशी जिंकली की काय? हा, जिंकली नाही अजून, पण जिंकणार आहेत. मी जे केलंय ना त्याच्यामुळे आज त्याच जिंकणार भिशी. काय केलंस तू? अंकू, आपल्याला काही चुकीचं करायचं नाहीये. चुकून जरा हरली ना भिशी, तिला खूप वाईट वाटेल, लक्षात ठेव. पण त्या हरणारच नाहीयेत, त्या जिंकणार आहेत. असं कसं? तू काहीतरी केलंयस म्हणजे आई हरेलच ना. नाही म्हणजे ती हरावी म्हणूनच केलं असेल ना तू. सिंपल आहे. मी एवढी वाईट आहे का रे इतर सुनांसारखी? मी का करीन असं? तुला मी अशी वाटते इतकी वाईट? नाही, एक मिनिट. नाही, आय एम सॉरी. अगं, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू ते सगळं सोड ना. मला सांग, तू काय केलंयस नक्की? काही नाही, त्यांना खूप टेन्शन आलं होतं ना, त्या घाबरल्या होत्या ना, तर मग मी त्यांना धीर दिला. ओके, म्हणजे नक्की काय केलंयस तू? म्हणजे ना, मी त्यांना म्हटलं की अशी आपल्या मनात होकार घंटा वाजवत राहायची, म्हणजे आपल्याला जे मनापासून हवं असतं ना ते मिळतं. पॉझिटिव्हिटी दिली त्यांना. नाहीस यार. रंगू, तू खरंच खूप ग्रेट आहेस.
हा म्हणजे हे जे काही तू केलेस ना हे फक्त तूच करू शकतेस. या घरात बाकी कोणालाच जमणार नाही काय. बस झालं माझं कौतुक. तुला आठवत आहे ना, सासूबाईंनी मला सांगितलंय जर त्या भिशी जिंकल्या तर ते पैसे त्या मला देणार आहेत इन्व्हेस्ट करायला. माझे क्लायंट वाढणार. तर फक्त सासूबाईंनी मला दगा नको द्यायला बाबा. चुकते जा तू. ती पण आई आहे. तिने शब्द दिला म्हणजे दिला. मला माहिती आहे ती तुला देईल पैसे इन्व्हेस्ट करायला. बघितलं सासूबाई, माझ्यामुळे झालं सगळं. मी नसते तर चला आज खूप मज्जा आली. आता आपण निघूया. परत भेटूया पुढच्या भिशीला. चला. असं काय, थांबा ना. भिशी झालीये कुठे अजून? अहो झाले कुठे म्हणजे काय, झालं की सगळं आपापल्या घरी जायचं. चला. अशी कशी काय झाली? अहो सुलो आजी, पैसे तर नंतर घेतील ना. आम्ही आता निघतो. चला. या पुढच्याला भेटूया आपण. मज्जा आली, मज्जा आली. थँक्यू. अच्छा चला. बाय. सावकाश जा. सरिते, अगं आता ही भिशी माझी नाही का झाली? काय बोलताय सुलवाजी? अहो मी काढली चिठ्ठी. नीट बघून नीट वाचलंय मी. तुमचं नाव नाहीये त्यात. सरिता असं नाव लिहिलंय स्पष्ट. अगं ते सगळं माहितीये ग मला. तू थांब. सरिते, तुला आठवतंय का मागच्या महिन्यात मला लागली होती भिशी. तेव्हा मी तुला म्हंटल होतं की आता तुला हवी तरी भिशी तू घे, तुझी लागली की मला दे. आठवतंय का? मग आता ही भिशी माझी झाली की नाही? हो बरं, ही भिशी तुम्ही घ्या. हा आता पुढे लागेल तर लागेल माझा नंबर. हा ठीक. दादा, आईने ती नोट ओळखली असणार आणि वहिनीचा प्लॅन फसला. काय माहिती काय सोनं लागले त्या नोटेला. कालपासून नाचता येत रे ती नोट घेऊन. दादा, माझं काय म्हणणं आहे, तुझ्या पहिल्याच आहे, तू ना या सगळ्यात नको पडू. कारण त्या दोघी भांडतात आणि शेवटी एकत्र येतात. आणि चपटतं कोण? तू आणि बाबा. आत्ता पण त्या भांडतील आणि एकत्र येतील. गप ना. इतक्या इझिली सुटणार कोण नाहीये, तुला नाही कळणार. चालेल, चपट मग. माझं काय बाबा, माझं सॉर्टेड आहे. मी तर घरातच नसतो, त्यामुळे माझा संबंधच येत नाही. अरे तुझं बरंच आहे, पण जोपर्यंत ही नोट मी कुठेतरी खपवत नाही ना तोपर्यंत आपल्या घरात काही शांतता येणार नाहीये. काय करणार आहेस तू त्या नोटीस? नाही माहितीच नाही आहे मला. फक्त मला इतकं माहितीये की मला ती कुठेतरी नोट खपवायची आहे, बस. पानटपरीवर खपव. चुक ना. पेट्रोल पंप नाही रे. मला कळत नाही नोटीमध्ये एवढं काय आहे. एक्झॅक्टली. आईचं ऐक ना, तुझ्या एखाद्या मैत्रिणीला खपवून बघ ना, म्हणजे काहीतरी असं. अरे बाबा, किती वेळा तुला सांगितलं मला काही नकोय तुझ्याकडून. जा बघू तू. चल. अहो एकदा घेऊन तरी बघा. अहो मी काय म्हणतोय मॅडम, तुमच्या सोसायटीतली सगळी लोक आमचंच प्रोडक्ट वापरतात. त्या समोरच्या आजी, वयस्कर आजी, मला कसं माहिती? कसं? अहो ते सुद्धा हेच प्रोडक्ट वापरतात. हो. म्हणून तर म्हणतो घेऊन बघा. नाही, सगळ्यांनी घेतलं तरी चालेल, पण मला नकोय. जा बघू तू. अहो चल. मॅडम मी काय म्हणतोय, बघा तरी. विकत नका घेऊ, बघायचे थोडीच पैसे लागतात. ए, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तुझ्याकडून काही घेत नाही असं नाहीये. हा, मला नकोच आहे मुळे. जा बघू तू. चल. एवढं बोलताय तर घ्या ना एक वस्तू. अरे, तुला मुळात आत येऊ कसं दिलं वॉचमननी? वॉचमन, वॉचमन. अरे काय कसला गोंधळ चालू आहे? कोण आहे? काहीतरी विकायला आलं आपल्याकडे. किती वेळ असेल ना, मला काही नकोय तरी ऐकतच नाहीये. तूच बघ बाबा त्याच्याकडे. आता बघ तुझी कशी टासणपट्टी होते ते. हॅलो. आई गेली. सॉरी. नाही सॉरी. आम्हाला काहीच नकोय. या तुम्ही. थँक्यू. थांबा. ओ दादा इकडे या ना. ओ सेल्समन दादा इकडे या. मला सांगा तुमच्याकडे काय काय सामान आहे? अहो खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. अच्छा. काश्मीर मधलं बदामाचं तेल. वाव. फार इफेक्टिव्ह आहे. अरे वा. सगळ्यात महत्वाची गंमत, पुरुष सुद्धा वापरतात. हा नाईस. आणि क्रीम आहे. ओ वा. एकदा वापरलं ना त्वचा अगदी. काय सांगताय? त्याच्यानंतर हे फेस पॅक. हो
त्याच्यानंतर हा फेस वॉश. अरे बापरे, काय काय आहे तुमच्याकडे? अहो लोक मधापासून बनवतात ते. अच्छा. आमची लोक जीव धोक्यात घालून बनवतात. कोणासाठी? फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही असं करता. मस्त 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 मस्त, एक नंबर एक नंबर. किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. वा 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 वा, मी नाही सगळं घेणार आहे, सगळं घेणार आहे. मी आलोच हा, पैसे घेऊन. तुम्ही इथेच थांबा. कुठेच जाऊ नका, इथेच थांबा. आलोच आलोच आलोच. ओके पैसे पैसे पैसे. हा सॉरी, प्लीज कम अगेन. ओके पैसे. हा, एक सेकंड. थँक्यू थँक्यू. येतो. या थँक्यू. येस, बाय बाय. बाय. अंकू, काय? हे बघ मी काय आणलंय तुझ्याकरता. वाव, येस, आणखी आणखी आणखी. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हे पण बघ. येस. तुला माहितीये, तुला याच्यापेक्षा पण जास्त आनंद होणार आहे जेव्हा मी तुला सांगेल की मी ती 50ची नोट खपवली. सासूबाई, मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की या फ्रेम मध्ये लावायला आता काहीच नाहीये. ती नोट मी नाही जपून ठेवू शकले. म्हणजे एवढं सगळं सांगून सुद्धा तू नीट ठेवलीच नाहीस ना ती नोट? शे, नाही 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 नाही, माझं चुकलं. मी ती नोट तुला द्यायलाच नको होती. इतक्या वर्ष मी ती नोट नीट जपून ठेवली होती. आता माझ्यापासून कायमची लांब गेली. पण माझी काही चूक नाहीये, तुमच्या लेकाने दिली ती सेल्समनला. अगं त्याने ढीक दिली, पण तुला अडवता नाही का आलं त्याला? मला माहितीच नव्हतं त्याने कधी काढून घेतली. मी ती पर्स मध्ये ठेवली होती. नाही बघ, उगीच त्याच्यावर नाव ढकलू नकोस, कळलं ना? उगीच त्याला बोल लावू नकोस. तुला नीट जपून ठेवता नाही ते सांग. आता तुम्ही हे चुकीचं करताय हा, सासूबाई, हे चुकीचं करताय. म्हणजे बघा ना, मी तुमच्या लेकाचं नाव घेतलं तरी तुम्ही मलाच बोलताय. हो, तुलाच बोलणार, कारण ती नोट मी तुला दिली होती. नाही 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 नाही, मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना, हीच माझी घोर चूक झालेली आहे. आता कानाला खडा, यापुढे तुला मी कुठलीही गोष्ट देणार नाही. आई, अंकू, इकडे. अय्या, कुठे मिळाली? यार खूप मेहनतीने आणली यार मी ती. प्लीज आता नीट छान जपून ठेवा अंकू, प्लीज. पण हे काय आणलंयस तू? तो सेल्समॅन आहे ना, तो मला ही नोट द्यायला तयारच होत नव्हता. मग मी काय केलं माहिती? मी त्याच्याकडनं 2000 रुपयाचं सामान विकत घेतलं आणि मग त्यांनी मला ही नोट परत दिली. गधड्या, बचतीच्या नोटेसाठी तू 2000 रुपये खर्च केलेस? हा, पण आता ही नोट आली आहे ना आपल्याकडे परत. पण एवढे पैसे खर्च करून? सासूबाई, तुम्ही मला एवढं शिकवत होतात ना बचतीबद्दल, तुमच्या लेकावर काय संस्कार केले? 2000. बघितलंस, आज तुझ्यामुळे बोलते ही मला आज. थँक्स, तुझ्यामुळे बोलायचा चान्स मिळाला. मी बोलेन माझ्या पिलाला, तू नको बोलूस. तू नुसतं काय बोलताय? मी तर म्हणते कान पिळा त्याचे. तू नको मला सांगू, मी पिळणारच हा, आहे. पिळा. आई, अगं पण नाही. या खऱ्या खारीची चव मला कळलीच नाही हो सर, कळलीच नाही. कमाल या, कमाल. वाव, सुंदर सुंदर खारी. वाव, मस्त. म्हणजे ते नाही कसं एखाद्या बॉसचं होतं की त्याला त्याच्या चांगल्या एम्प्लॉईची किंमतच कळत नाही, तसं माझं या खारी बाबतीत झालंय सर. ऍक्च्युली कळतंय मिस्टर शंतनू, तुमचा रोख मला कळतोय. खारी नाही आवडली ना, हरकत नाही. कसं आहे, तुम्ही ऑफिसला येऊन खारी खाणं अपेक्षितच नाहीये. आपल्या टूर कंपनीसाठी बुकिंग आणणं महत्वाचं आहे. ते इम्पॉर्टंट आहे. किती बुकिंग झाले? नाही, टार्गेट पूर्ण झालं का? टार्गेट असतं चालू आहे मी आता. काय कुठे काय टार्गेटचं काय असं? टार्गेट होईल ना, टार्गेट तर असं होईल. आता 6 टूर बुक केल्यात मी. वा 6 झालेत का बुकिंग्स? आणि आता महिना संपत आलाय. एवढ्या कमी दिवसात 25चं टार्गेट पूर्ण कसं करणार? 25 बुकिंग्स नाही झाल्या ना तर तुमचा पगार कापेल. बाकीच्यांनी लक्ष द्या. माझ्या बायकोने नुकताच खारीचा व्यवसाय सुरू केलाय, त्यामुळे ज्यांना ज्यांना खारी हवी असेल
लगेच ऑर्डर बुक करा. खरं तर ही खुश खबर नाहीये, खुशखुशीत खबर आहे. माझी 1 किलो खारीची ऑर्डर घ्या सर. 1 किलो का? वा वा वा. सर मला पण अर्धा किलो देऊनच टाका. अर्धा किलो तुम्हाला किती हवी आहे? सर ते मला पण पाव किलो चालतील. काय मस्त पाव किलो. अच्छा घ्या ना, घ्या खारी घ्या. गोष्ट कुठली गोष्ट सांगा आता एकदाची, सांगून टाका गोष्ट. झालं असं की एका राजाला आपल्या सैन्यासाठी सेनापती निवडायचा होता. सगळे योद्धे उत्सुक होते, सगळे लढाईत पारंगत होते, आपली युद्ध कला शस्त्रकला दाखवत होते आणि सगळेच जण राजाला खुश करत होते. पण झालं असं की एक तलवारबाज होता ना, तो चलाख होता. त्याने राजाला आपल्या तलवारीने सफरचंद कापून खायला दिली. आपली तलवार शाईत बुडवून राजाची गुणगान करणारी कवन रचली आणि यामुळे राजा झाला खुश आणि त्याने त्याला सेनापती बनवलं. पण शेवटी व्हायचं ते झालं. राजा सगळी युद्ध हरायला लागला. पण जेव्हा राजाला आपली चूक कळली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि मग काय, शेवटी हुजरी करून जी करून मिळवली नोकरी सुद्धा सेनापतींनी गमावली. स्वतःही धारातीर्थ पडला आणि त्यामुळे जीवही गमावून बसला. हाती काही लागलं नाही. म्हणजे पण मग एवढं पेटून उठायची काय गरज आहे त्यांना? ती लांबून चालन वगैरे कशासाठी? आता शंतनूला ते पटलं ना तर तोही पेटून उठेल. मग काय होणार? पाठ लागेल सगळी. काय झालं? आजपर्यंत मंत्र्यांच्या घरातला कुठलाही पुरुष एवढा पेटून बिटून उठलेला नाही. शंतनू काही अपवाद नाही त्याला. शंतनूचा बॉस मला का फोन करतोय? घे बघ, काहीतरी अर्जंट काम असेल तुझं. थांबा. हॅलो, काल तुम्ही म्हणालात की तुम्हाला खारी आवडली, म्हणून मी आज फक्त शंतनूला विचारलं की खारी कशी होती. माझ्यावर भडकला आणि मला माझ्याच कामाची आठवण करून द्यायला लागला. आता मी त्याचं काम वाढवणार. वाढवा. किती टार्गेट वाढवलं ना तरी माझा शंतनू पूर्ण करेल. अच्छा बघूया ना. 30-35 नाही 40 बुकिंगचं टार्गेट देतो त्याला आणि घरीच बसून पूर्ण कर म्हणावं. पुढे महिनाभर मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. बाबा नाही हो, मी कशी सोडीन शंतनूला? पण मला सासूबाईंची रिॲक्शन बघायची होती म्हणून बोलले मी असं. शंतनूच्या बॉसचा फोन आहे. हॅलो, हा बोला. काय बोला. तुमच्या शंतनूने कमाल केली आहे. मी त्याला जरा काय बोललो त्याने 20 मिनिटात सरळ 40 बुकिंग आणल्या. हा पण अभिनंदन करायला त्याला कॉल केला तर त्याचा मेल आला रेझिग्नेशनचा. त्याला म्हणा असं करू नको. बायकोने बनवलेली खारी खपवायच्या नादात एक चांगला एम्प्लॉई जाईल माझा. समजवाल ना त्याला सांगा की कंपनीला त्याची गरज आहे. सांगाल ना? ओके मी बोलते सर, मी बोलते. थँक्यू. काय झालं? शंतनूचा बॉस असं म्हणत होता की शंतनूनी 20 मिनिटात 40 बुकिंग आणली. काय? हो, पण हे कसं शक्य आहे? सांगतो, सगळं सांगतो. तर आई ज्या लायब्ररीत काम करायची ना, तिथे एक चव्हाण काका होते आणि त्यांची फॅमिली अशी खूप मोठी आहे. खूप म्हणजे खूप मोठी फॅमिली. आणि ती फॅमिली दरवर्षी उन्हाळ्यात फिरायला जात असते. बस मग त्यांनी मला फोन केला, मी त्यांचं बुकिंग केलं आणि मग माझं पूर्ण झालेलं टार्गेट आणि माझं रेझिग्नेशन मी माझ्या बॉसला दिलं. ये बात. अच्छा, म्हणजे सासूबाई तुम्ही या सगळ्याचा मास्टर माइंड होतात का? अगं शेवटी आईलाच मुलाच्या पाठीशी उभं राहावं लागतं ना. आणि जशी तुला तुझी सासू दिसते ना तशी ती नाहीये. नुसतं एका फोनवरती काम करून दिले मी माझ्या लेकाचं. नाही, त्याबद्दल तुमचं कौतुक आहेच आहे. पण तुम्ही हे जे केलत ना त्याला एका प्रकारचं ते काय लांगुल चालन नाही म्हणत का? ओ, मी माझ्या शंतनूला मदत केली म्हणून काहीतरी खुसपट काढतेस का आता? पण मी जेव्हा मदत केली तेव्हा तुम्ही हेच केलं. एक मिनिट, आता फक्त मी बोलणार आहे. खारी काय आणि मेरी काय दोघांचे अतिरेक वाईटच. म्हणजे दुसऱ्याकडून आपलं काम करून घेताना प्रमाणापेक्षा जास्त मदत कोणीच करू नये. शंतनूचं टार्गेट कमी व्हावं म्हणून 5 किलो खारीची ऑर्डर दिलीस.
त्याचं टार्गेट पूर्ण व्हावं म्हणून चुकीच्या पद्धतीने त्याची मदत केली. तुमच्या दोघींचंही चुकलेलं आहे. पटतंय का? काय? नाही बरोबर आहे तुमचं, हा. पण ह्या सगळ्याची सुरुवात सुनबाई नाही जेव्हा मुकटे नाही सारखा आपला फोन फोन. हॅलो, बोल बघ्या. काय कशी काय आठवण करली गड्या? हा काका बरे आहेत ना? हा एकदम ओके. शेतावर गेलेत. उसाला पाणी लय लागतं गड्या. तुला तर माहितीच आहे ना, की शहरात जाऊन विसरलो सगळं. अरे असं कसं विसरून गड्या? अरे आपले ते लहानपणीचे दिवस काय धमाल यायची ना. आपण तसे विहिरीत पोहायला जायचो. आणि मग शेतातल्या कैऱ्या चिंचा अशा चोरून खायचो. वाव, कैरी चिंचा. आणि मग तो त्यांचा तो गडी कोण, तो काय नाव त्याचं, हा तो नाही का आपल्याला काठी घेऊन मारायला यायचा. अरे लहानू. आणि ती त्या गड्याची ती थकला रे आता तो. पण तुझी आठवण काढत असतो ना. तो महादेव लय हुशार होता, कलेक्टर झाला असता. पण तुझ्या नादी लागला. काय रम्य ते बालपण रे. असं वाटतं की ते दिवस परत एकदा जगता यायला हवेत. हा आहे मग ये की गावाला. हा यासाठी तो फोन केला होता. अरे आपल्या गावाजवळून हायवे जातोय गड्या. हा एकदम वरच्या मळाला एकदम खेटून. काय सांगतो? हा म्हणजे आपल्या गावाचं रूप एकदम पालटून जाणार गेलं. अरे काय सवाल झाला का गड्या? हा हायवेचं काम तर होत आलंय, जमिनीला भाव पण चांगला आलाय. एक बिल्डर आपल्या जमिनीत इंटरेस्टेड आहे. जमा तिकडे पण पोचली का आता? हा मग आहेस कुठे तू? तू गावाला ये ना, त्या बिल्डरची आणि तुझी गाठ घालून देतो, ओळख करून देतो ना तुझी. हे मला सांग, आपली शाळा कशी आहे? पाणी. शाळा? अरे शाळा तुला ओळखू पण येणार नाही, एवढी मोठी झाली आहे. वहिनीला काय बरं नाही का रे? हा ते थोडी 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 आजारी. हा चल मी तुला नंतर फोन करतो. हा बोलू बोलू. बाय 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 बाय. हो, धावपळ करत आलायस? वाटत तर नाहीये. सो फनी. बोल आता काय झालंय? मला सांग, आज सकाळी बाबा गावाला जाताना तुला असं नाही वाटत का सासूबाई काहीतरी वियर्ड वागत होती? असं तुला वाटतं नेहमी? ग माझं आईचं पिल्लू. तर सांग मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की मला असं वाटतंय सासूबाई आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. काही काय? आई का असं करेल यार? मला कळत नाही, तुला नेहमी असं का वाटत असतं? तुला माहितीये मला काय वाटतं? मी घे ना, घे घे अजून आईची बाजू घे. सॉरी. आज रात्रीपर्यंत तू शोधून काढायचंस की सासूबाई आपल्यापासून काय लपवत आहे. नाहीतर काय होईल हे तुला माहितीच आहे ना. यार अंकू, हे ब्लॅकमेलिंग आहे. तसं समज हवं तर, पण मला आज रात्रीपर्यंत कळलं पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे, ट्राय. ट्राय? शंतनू, प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतोस ना तू? तिकडे रिझल्टला महत्व आहे, प्रयत्नांना नाही. हा ओके फाईन फाईन, करतो मी. पण ऐक ना, मी जर हे सिक्रेट शोधून काढलं तर मग लॉटरी पक्की. थंडी वाजते ना. काय झालंय? काय काय नाही. हे हा जरा थकलोय एवढं. बाबा मी सकाळपासून बघतोय तुम्ही खूप अस्वस्थ आहात. सांगा ना काय झालंय? हा ऍक्च्युली शंतनू, मी सांगून टाकायला होतं पण ते सांगतो मी. तू अंकिताला बोलाव. सरकार. अंकू अंकू, एक मिनिट बाहेर ये प्लीज. हा आले. काय हो, काय झालंय? बरं वाटतंय ना? हा बरं आहे सरिता. मी आल्याला सांगायला होतं पण मला कळत नव्हतं की
मी ना आपली गावाकडची प्रॉपर्टी न विकण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे सांगतो काय झालं ते, पण मला कळत नव्हतं की तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही ते कसं घ्याल म्हणून. म्हणजे तुम्हाला जर का हा निर्णय पटत नसला ना माझा, तर मी त्या बिल्डरचा कॉन्टॅक्ट नंबर आणलाय, आपण त्याला फोन. नक्की काय घडलंय, काय झालं अचानक असं? तरी तर काय झालं ना, मी गावाकडे गेलो ना, तर इकडे तिकडे सगळीकडे फिरलो आणि मला ना सगळे माझे लहानपणीचे दिवस आठवायला लागले. हा, आणि मला हेही आठवलं की लॉकडाऊन मध्ये आपण सगळे अडकून पडलो होतो घरात, तेव्हा तुम्ही सगळे असं म्हणत होतात की आपलं जर का गावाकडे एक असं छान घर असतं तर किती बरं झालं असतं. त्यामुळे मला असं वाटलं की नको विकायला ही प्रॉपर्टी, राहू दे, म्हणून मी तो घेतला निर्णय. म्हणजे आपण आता गावाकडे आपलं घर बांधणार आहोत, बरोबर? असं एक छोटस असं टुमदार घर. हा, हो, मस्त. मला आवडली ही आयडिया. खरंच मस्त आहे. मी मस्तपैकी बाग बांधेन तिकडे अशी छान. बाग? हो. आणि मग बागकाम कोण करणार? तुमच्या हातापायात गोळे येणार, म्हणजे मलाच जास्त काम होईल सासूबाई. म्हणजे मी काहीच काम करत नाही असं म्हणणं आहे का तुझं? मला असं वाटतं ना, आपण स्विमिंग पूल बांधावा. अरे मस्त बापरे. असं पूल मध्ये डुंबायचं. अगं, गावाला एवढं पाणी नसतं बाई, एवढं पाणी फुकट घालवायचं का आपण असं? नाही, पाणी काही फुकट जाणार नाही, ते व्यवस्थित रिसायकल करायचं. सगळ्या सिस्टम. नाही, आपण कौलारू घर बांधू आणि तिकडे. कौलारू? छे, मला टेरेस पाहिजे. मस्त टेरेस नको का? कशाला हवे टेरेस तुला? सारखं कोण ये जा करणार? लिफ्ट, छान लिफ्ट बांधू आपण. घ्या, पैसे उधळायलाच बसले ही. तर उधळायला घर बांधायचं तर छान नको का बांधायला सासूबाई? लिफ्ट बांधूया, आणि काही नाही, इन्व्हर्टर पण लावू शकतो आपण, काहीच हरकत नाही. तुम्ही जेव्हा गावाकडे जाल ना घर बांधायला, प्लीज मला पण सोबत घेऊन जा. तुम्ही असा विचार करा ना की काहीतरी पॉझिटिव्ह होईल, म्हणजे निगेटिव्हच विचार का करायचा? बिझनेस मध्ये प्रॉफिट होईल तर असा विचार करा, नुकसानाचं काय? शंतनू, एक मिनिट. हे बघ, मी ना काही अपॉर्च्युनिटी शोधून ठेवल्यात, तू ताबडतोब अप्लाय कर, तुला नक्की नोकरी मिळेल. आणि शंतनू, तुझ्याकडे अनुभवांची शिदोरी आहे, त्यामुळे तुला कुठेही चांगली नोकरी मिळेल. फक्त तू इंटरव्ह्यू देता सपाटा लाव आता बस. नाही, मला असं वाटतंय की तू बिझनेस केला पाहिजेस. नाही, नोकरीच करावी त्याने. शंतनू, बिझनेस. नोकरी एके नोकरी. अरे नाही, हे बघ, एक्झॅक्टली हाच माझा मुद्दा आहे. नोकरीमध्ये एकनीच मल्टिप्लाय होणार आहे, वेळा जर तू बिझनेस केलास ना तर प्रॉफिट 2 टाइम्स, कधी 10 टाइम्स पण मल्टिप्लाय होईल. मग मल्टिप्लाय? हो. सुनबाई भागाकार झाला तर काय, जो मिळतोय तोही आनंद माझा होईल. एक मिनिट, मी काय म्हणतो, दादाला प्लीज जरा शांत राहा ना सगळे. मी ऑलरेडी खूप कन्फ्यूज आहे. भागाकार गुणाकार काहीच कळत नाही आम्हाला. प्लीज. काय आहे सगळं? सासूबाई, हे सगळे प्रकार ना शंतनूनी माझ्या मदतीने बनवलेत. आता तुम्ही हे सगळे टेस्ट करा आणि कुठला किती चांगला आहे सांगा, त्याप्रमाणे आपण मेनू ठरवू. त्याची काही गरज नाहीये. जॉब का बिझनेस, यामध्ये आम्ही कायमच जॉबला सपोर्ट करणार. बाबा, तुम्ही तुमचा निर्णय नंतर कळवा, आधी हे टेस्ट करा ना. चांगला झालाय चहा. ह्या चहाला तुम्ही चांगला म्हणताय? शी, फुकट मिळालाय म्हणून चांगलं म्हणताय तुम्ही. पण 10 रुपयाची नोट घेऊन कुणी चहा घेईल ना तर नावं ठेवेल, नावं. आल्याचा चहा करायचा म्हणजे नुसतं आलं कुठून घातलं म्हणजे झालं नाही काही, त्याला सुद्धा एक रेसिपी असते. आणि हा चहा घेतल्यावर गिराईकच जास्त तापेल चहापेक्षा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण चहाचा बिझनेस कॅन्सल करू. आई, थोडा पाव ट्राय कर ना प्लीज. अशक्य अशक्य आहे. अशक्य मस्त चांगला असं म्हणायचं का तुम्हाला? अजिबात नाही. असं शंतनू बनवूच शकणार नाही. मी नाही अगं आई, मीच बनवलंय. म्हणजे अंकू होती मदतीला, पण बनवला मीच आहे. वाटलंच मला. मंत्र्यांच्या घरच्या लहान बाला जरी सांगितलं ना पदार्थामध्ये मीठ घाल, तरी त्याचं प्रमाण कधीही चुकणार नाही. खारट्ट खारट्ट झालेला आहे वडापाव. आणि असा वडापाव तुम्ही विकायला गेलात ना तर लोक तिखट शिव्या घालतील तुम्हाला. लक्षात येते का तुमच्या? सासूबाई, मला असं वाटतं तुम्ही उगाच चुका काढता. म्हणजे मान्य आहे, कधी कधी माझं लक्ष नसतं तेव्हा काहीतरी गडबड होते स्वयंपाकात, पण मी लक्ष देऊन नीट स्वयंपाक केला ना की मी पण जबरी स्वयंपाक करते.
आई वहिनी पण ना तुझ्या एवढीच सुगरण आहे. थँक्स. तू उगाच चुका काढतेस आता. मला असं वाटतं ना जज खूप बायस्ड आहे, आपण जज बदलला पाहिजे. हा बदला बदला. हा बाबा तुम्ही पाणीपुरी टेस्ट करून सांगा कशी झाली आहे. हो बाबा. या पाणीपुरी चांगली झाली, पण पैसे देऊन विकत घ्यावी एवढी चांगली नाही. जॉब करायचा. बाबा बिझनेस स्वप्नात सुखावतो पण वास्तवात चटके देतो, त्यामुळे नोकरीत शोध. अरे वा, मी मला जमेल तितकी त्याला मदत करायला तयार आहे. तसंही मला घरात बसून कंटाळाच येतो. मी मस्तपैकी तिखट अशी पाणीपुरी ठेवेन तिकडे, चमचमीत वडा, हा जेवढे काही मला पदार्थ येतात ना चमचमीत तिखट ते सगळे आपण फूड कॉर्नर मध्ये ठेवूया. मी गेम खेळणं बंद करेन आणि मोबाईलवर मेसेज करेन बिझनेस वाढण्यासाठी. मी पण माझ्या मैत्रिणींना मेसेज फॉरवर्ड करेन. बाबा आई बाबा काय झालं काय झालं? एक गुड न्यूज आहे. काय मी वाचलो. म्हणजे? अरे म्हणजे माझा जॉब गेला नाहीये. बाबा मी वाचलो. ग्रेट ग्रेट. आपण सगळेच वाचलो. शांतनू, तुझा जॉब वाचलाय, पण ज्यांची नोकरी गेली त्यांचं काय? त्यांची पण काळजी वाटते मला, पण अजूनही मी बिझनेस करायचा विचार डोक्यातनं काढला नाही. मला असं वाटतंय की आपण लवकरच एक फास्ट फूड कॉर्नर सुरू करू. अरे वा, आणि त्यांना पण आपल्या बरोबर इन्व्हॉल्व करू. करेक्ट आहे दादा, तो बिझनेस मी सांभाळेन. येस. पण जाऊया आधी काहीतरी एक गोड आणूया, ते तुला जमतंय का बघूया, तर पुढे बिझनेस. चल पण मी सांभाळणार. लाखात एक आहे माझी सून. तर तू जणू काही माझ्या पिलूकडे माझ्याबद्दल चांगलं चांगलंच बोलतेस ना. माझ्या विरोधात बोलून बोलूनच तर माझ्यापासून दूर केलंस तू माझ्या पिलूला. असं म्हणत असं की मायलेकामध्ये मी काहीतरी फाळणीच केली. बघ रे पिल्लू, मला कसं बोलते. गप्प बस. माझी टर उडवतोस तू. नक्की तुमच्या दोघींचा भांडणाचा मुद्दा काय आहे? अरे तुझ्या वहिनीकडे एक मुद्दा असतो का भांडायला? 1000 मुद्दे असतात तिच्याकडे. अरे ही कामावर गेली ना की घरातलं काम करून करून दमते मी, पण तरी बोलते काय एका अक्षरांतरी. पण मग मी पण ऑफिसमध्ये कामं करून दमतेच ना सासूबाई. तुम्ही केलं ना मग तुमच्या लक्षात येईल किती अवघड आहे माझं काम. अगो बाई, हो का? माझे काही प्रॉब्लेम आहेत? माझा एक प्रॉब्लेम झालाय. ऍक्च्युली तुमच्या दोघींचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो प्रॉब्लेम तुम्हालाच कळत नाही की नक्की प्रॉब्लेम काय आहे. तो पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. करेक्ट, अगदी करेक्ट बोलतोय. कसं आहे, तुम्ही दोघींनी एकमेकींचे प्रॉब्लेम जर समजून घेतले ना तर तुमची अर्धी भांडणं अशीच कमी होतील. ट्रस्ट मी. हे बरं आहे आपलं. म्हणजे सासू म्हणून नेहमी नेहमी मीच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहायचे का? आणि मीच त्याला समजून घ्यायचं का? माझे काही प्रॉब्लेम आहेत, मला कोणी समजून घ्यायला नको? नाही नाही नाही, सून होणं हे अवघडच आहे बरं का आजच्या काळात. हा म्हणजे जॉब आणि घरची कामं हे दोन्ही एवढ्या कॉम्पिटिशनच्या जगात मॅनेज करायचं म्हणजे किती अवघड आहे माहितीये. माझ्याकडे ना एक सुपर आयडिया, म्हणजे तशी कमाल आयडिया. तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही ना एक दिवस म्हणजे एका दिवसात करता एक प्रयोग करा. प्रयोग काय की आई तू एक दिवस अंकिता हो म्हणजे काय सूनबाई हो, आणि अंकू तू एक दिवस आई हो म्हणजे काय सासूबाई हो. नाही म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एकमेकींचं कॅरेक्टर एक्सचेंज करायचंय. त्याने काय होईल, कोणाचा प्रॉब्लेम किती मोठा आहे ते आपल्याला इझिली कळेल. काय भारी कल्पना आहे नाही ही. पण जागा घ्यायची म्हणजे काय करायचं? मी सांगतो कसं आहे, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सासूने सुनेसारखं आणि सुनेने सासूसारखं वागायचं. हा कळलं? सोपं आहे. जमेल. जमवावं लागेल. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. काय द्राक्ष आहेत सासूबाई, स्वर्ग सुख आहे हो, स्वर्ग सुख. वा 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 वा. सासू अशी बाजूला भाजी निवडते आणि सुंदेश आराम खुर्चीत पसरून द्राक्ष खाते. हे स्वर्ग सुखच नाही का हो? आता तुम्ही अति करताय.
मी कधी अशी पसरून द्राक्ष खाल्ली आहेत? अगदी अशी पसरून नाही ग, पण आजारपणाचं नाटक करून मिटक्या मारत द्राक्ष खाताना बघितलं मी तुला. ते तुम्ही पण करता सासूबाई, पण कोणालाही जर सांगितलं ना हा की मी अशी लोळत पडलेली असते तर कोणी बिलीव्ह पण करणार नाही. आज एक दिवस काय पटापटा कामं आटपली असं लगेच तुला असं वाटायला लागलं का? हा बरोबर आहे. सासूच्या भूमिकेत गेल्यावर कळलं तुला की सासू दिवसभर कशी राबत असते. ते कळलंय मला, कारण मी जेन्युनली करतेय ना. हा. तुमच्यासारखं नाही सोयीस्कररित्या फक्त द्राक्ष खात बसायचं. मग काय माझं ऑफिसचं काम कोण करणार? हा, लॅपटॉप उघडा आणि ऑफिसचं काम करा. शंतनू, थँक्यू रे. खरंच माझी पाठ खूप दुखतीये, खूप दमले मी. तुला माहिती सासूबाईंनी एवढी कामं दिली ना, एवढा वचपा काढला ना, डोक्यातच गेल्या माझ्या. हो का? मी डोक्यात गेले का? बर. अरे यार, तुम्ही कशा आलात सासूबाई? आता मला पाठीमागे कसं कळणार आहे कोण आहे? मला ऑब्व्हियसली वाटणार ना शंतनू आहे. होणार ना काही समज? नाही नाही, उलट बरं झालंय मी अचानक आले ते, आणि तू पाठ करून हे सगळं बोललीस ते. माझा गैरसमज दूर झाला. मला काम करून थकली असशील म्हणून आले जरा पाठ चेपायला, तर उलट मी तुझ्या डोक्यात गेले असं म्हणतेस तू. बस मग तशीच. नाही नाही नाही, सॉरी 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 सॉरी. बरं मी काय म्हणते, जरा द्या ना पाठ चेपून, खूप दुखते. बरं वाटत होतं. काही गुळ नको लावूस मला आता. मला लावलं पाहिजे गुळ मधनं मधनं, माहितीये का सासूबाई? हो, आज एक दिवस घरातलं काम करून मी एवढी दमली. तुम्ही कसं करता हो रोज? काही नाही ग, खूप दमलीस नाच काम करून. मग काय? खरं सांगू का, तुझ्यावर मी काम कमी लादायला हवं असं मला जाणवलं. पण सासू सुनेच्या भांडणामध्ये माघार कशी घ्यायची म्हणून मुद्दामच काही बोलले नाही. सुनेवर प्रेम आहे तर मग दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? तू कुठे दाखवते सासूवर प्रेम येते? थांबा दाखवते. पुरे ग पुरे. नाही हो, पण रोज सगळं घरातलं तुम्ही एकट्या करता. माझा काय आपला खारीचा वाटा असतो, मी ऑफिसमधनं येते, जमेल ते करते, पण घरातलं काम पण किती परिपूर्ण आहे, किती मेहनत लागते मला आज लक्षात आलं. पण खरं सांगू, जेवढं काम तू आज केलंस ना तेवढं काही काम मला रोज नसतं ग. सॉरी. पण तू जे काम करतेस ना, जे मी आज पूर्णही करू शकलेले नाही, ते खूप कठीण आहे ग. किती प्रेशर आहे तुला कामाचं बाळा. आणि एवढ्या कामाच्या प्रेशर मध्ये प्रेशर कुकरच्या शिट्ट्या कशा ऐकायला येणार? कठीण आहे. हॅट्स ऑफ टू यू. हो हो, प्रश्नच नाही मुळे. कारण एवढ्या प्रेशर मधून सुद्धा तुला जमेल तसं तू घर सांभाळत असतेस, नीट ठेवत असतेस. पण माझं काय, माझं एका जागी बसून काम असतं आपलं लॅपटॉप वरती. तुमचं किती मेहनतीचं काम आहे, आणि या वयात तुम्ही एवढी मेहनत करताय, त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. एक मिनिट, या वयात म्हणजे मी काय म्हातारी झाले का आता? नाही नाही. पुरे झालं आपलं एकमेकींचं कौतुक. आजच्या पुरतं पुरे नाही. बरं चल बस, आता मी छान तेल लावून देते डोक्याला. चल चल चल. नाही, आधी मी तुमचे हातपाय चेपून देते. थांबा जरा. नाही, आधी मी तेल लावून देणार, पाठ चेपून देणार, मग तू माझे हातपाय चेपून. मला झोप येणार ना, मग तुमचे हातपाय कोण चेपणार? कधीतरी सासूचा एकच जागा जरा. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा, सासू आहे ना तुझी. चल बस इथे, मुकाट्याने बसायचं. मी तेल लावून देणार आहे तुला. कोण? ओळखलं नाही? अशा अवतारातलं कोणीच नाहीये हो माझ्या संपर्कात. मला ओळखलं नाही? सासूबाई? हो, खरंच आलीये मी. का? सासू आल्याचा आनंद नाही झालाय वाटतं. हो, तुमचं भूत आलंय हो. पण कसा मला आनंद होईल? आणि तुमचा आवाजही बदललाय हो. असं काय तो तुमचा आवाज? नाही नाही, ते आवाज बसला माझा. अगो बाई, शेवटचा श्वास घेत असताना तुझ्या नावाने बोंब मारत होते, पाणी दे पाणी दे, पण तू काय पाणी दिलं नाहीस मला. तेव्हा जो बसला तो अजूनपर्यंत तसाच आहे. अहो तुम्ही
अंगाने बऱ्या होता तो, आता एकदम तुम्ही अशा खंगल्या. होणारच ना. खायला अन्न मिळालं तर तब्येत चांगली राहील ना. पण तू एकाही श्राद्धाला नीट जेवण देत नाहीस मला. या मागच्या श्राद्धाला तर सगळं सुनबाईकडनं करून घेतलंस. नाही आवडलं का तुम्हाला तिच्या हातचं जेवण? तिच्या हाताला चव नाही असं वाटतंय का तुम्हाला? उत्तम स्वयंपाक केला होता तिने, पण तू करायला हवास. ठीक आहे, आता तुमच्या प्रत्येक श्राद्धाला मीच करत जाईन स्वयंपाक, मग तर झालं. नुसतं तेवढंच नाही, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तू करायला हव्यास अशी आमची इच्छा आहे. आमची म्हणजे माझी, तुझ्या आजे सासूची, तुझ्या पणजे आजे सासूची. अरे बापरे, काय तुमच्या इच्छा आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातल्या कामांवरती तुझं बिलकुल लक्ष नाही. सगळी कामं तू स्वतः केली पाहिजेस. सुनबाईवर काहीही सोडायचं नाही. सुनबाई आणि शंतनू या दोघांना एकांत दिला पाहिजेस. मला पण तू बघायचाय लवकर. पण त्यांना ते आणि तुझा नवरा माझा बिचारा माधव, त्याच्यावर जीव लावतेस तू, पण त्याच्या मागे त्याच्या समोर किती हुसकून बोलतेस ग त्याच्याशी. आणि सगळ्यात महत्वाचं, या घरात इथून पुढे पडवळ आणायचं नाही. सासूबाई, हे तुम्ही बोलताय? अगं बाळा, तू कामावर जातेस हे सुद्धा कामच आहे की नाही? बाबा तनू बघा ना, सासूबाई मला काहीच करू देत नाही, सगळं स्वतःच करतायत. सरकार, तुम्ही काही बोलू नका. तुम्ही फक्त त्या माणसाला देवळात सोडण्याचं काम करा. तू बघतोस का माझ्याकडे? चल चल, खा पटकन. आणि हे बघ सुनबाई, आजपासून तू फक्त माझ्या पिलूकडे लक्ष द्यायचा. एकदा का मुलाचं लग्न झालं ना की आईची जबाबदारी संपते. आता मी फक्त माझ्या बंडाकडे बघणार. बंडा, तुझं काहीतरी महत्वाचं काम होतं की नाही? मग चल चल चल, जा जा. थँक्यू आई, आठवण करून दिलीस. बाय 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 बाय, पळा. काय अगं, फोन वाजलाय, एवढी का घाबरतेस तू? नाही हो, काल रात्रीपासून ना फोन वाजला की काळजात धडधडायला लागतं माझ्या. का हो सासूबाई, असं काय झालं काल रात्री? अगं, काल रात्री काय नाही, काही नाही, जाऊ दे. त्याचा तुम्ही विचार करू नका. मी फोन घेते. हॅलो, आली का भाजी? फोटो कुठे? नाही मिळत. तोवर फोटो सापडत नाही, तोवर मी इथून जाणार नाही. अंकिता, अगं दे ना फोटो. अहो बाबा, कालच तिने फोटो लपवून ठेवला होता. हो, गोड प्रॉमिस. अहो, काल जी साडी नेसली होती ना त्याच्या खाली ठेवला होता फोटो, पण आता नाहीच पडत आहे. हा, तो टेबल फॅन होता ना बिघडलेला, तो कुठेतरी ठेवला होता कालच्या गोंधळात. एवढंच मला वदवून घ्यायचं होतं तुमच्याकडून. सासूबाई, काल रात्री गोंधळ झाला आणि त्या गोंधळात अजून एक गोंधळ झाला. आई आई ग पिलू, पाला पाचोळा उडून हात दुखले असतील नाही रे तुझे? पण हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलं? तिच्या? आणि केवळ माझ्यात बदल घडवून आणण्यासाठी? अहो मंत्री, तुमची आई नाही मला बदलू शकली, तर ही कुठली बदलवणार आहे मला? आणि तुम्हाला काय वाटलं, मी बिचारी एकटी पडले नाही का? पण माझ्या बरोबर माझ्या सासूबाई आहेत. सरकार, ऐका ना, ते चुकलं सगळं, पण
चुकलात ना, पण आता या चुकीची शिक्षा मिळणार तुम्हाला. पिलू, आता की नेहमी तुला एक यादी लिहून देते आणि त्या यादीत जसं लिहिलंय ना तसंच सगळं व्हायला हवं. आणि सुनबाई, ये